गंधार तारा पाऊल वाचे ओला किनारा रेशीम रेशमी आतुर वारा हिंब घुंगुरांचे पाऊस धारा स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना. बघ ना, बायाची चाहूल लागताच भराभर कामं व्हायला लागली. हे तर खरंय, पण बाळाला सांभाळायचं म्हटल्यावर त्यासाठी आजोबाची तयारी आहे. मुक्तांगण सुरू झालंय, 50 विद्यार्थी असतात. आता कार्यशाळाही सुरू झाली आहे. अपंगांना हक्काचा रोजगार मिळतो. कमालीची जिद्द आहे तिची. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवते. देव ज्यांच्या पाठीशी असतो, ज्यांची वृत्ती चांगली असते, विचार चांगले असतात, त्यांच्या जीवनात आनंदच असतो ना. सर, 60 मुलामुलींची सोय झालेली आहे. बजाज सेठनी 10 कम्प्युटर्स दिलेत, त्यामुळे कामही वेगाने सुरू झालंय. त्यामुळे आता दरमहा मुलांना खूप चांगला पगारही मिळेल. सर, पण अपंग मुलांचं राहणीमान उंचवलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी आधुनिक जगातल्या सुखसोयींचा लाभही घ्यायला हवा. ते होणार. मुक्ताने घेतलेला ध्यासही पूर्ण होणार. हे बरोबर नाहीये बरं का सर. काम सगळे करतात, मेहनत सगळे करतात आणि कौतुक मात्र फक्त माझंच. हे चुकीचं आहे. सगळेजण किती मेहनत करतात. अगं, पण मेहनत करायला संधी मिळायला हवी की नको? आजवर गप्पाच अनेक झाल्या, पण अंध आणि अपंगांची कार्यशाळा कोणी असा विचार केलाय का? विचारच नाही तर ते प्रत्यक्षात आणणं सुद्धा सोपं नाहीये. बस, आता खूप कौतुक झालं. पण एक सांगू, खूप बरं वाटतं. आपले अंध बांधव काम करतात, कष्टाने पैसे कमवतात. खरंच खूप आनंद होतो मला. शिवाय कामाचा ओघही वाढतोय. सरकारी ऑफिसची काही कामही आपल्याकडे येतात. आणि हे सगळं तेजस्विनी मॅडममुळे होत आहे. आणि आपल्याकडची मुलंही प्रोफेशनल झाली आहेत. आपला उद्देश सफल होणारच. बस, आता फक्त आपली मेहनत आणि बाळाची काळजी. माझ्या बाळाला या सगळ्याची सवय असायला हवी. तेच संस्कार व्हायला हवेत त्याच्यावर. आज बाबा असते तर असं वाटतं की अपघात होणार किंवा मी रस्ता क्रॉस नाही करू शकणार. अशा वेळी माझ्या डोळ्यासमोरच्या काळोखात एक तेजाचं वलय येतं. एक स्पर्श होतो, खूप ओळखीचा, मायेचा. तो आईचा असतो. ती माझ्या कानात अस्पष्टपणे काहीतरी सांगत असते. मुक्ता, तू हो पुढे, मी आहे तुझ्या सोबत. आई, आणि मी आहे तुझ्या बरोबर. दादा, मी आहे ना तुझ्या बरोबर सावली सारखा. हा, तुझी पाठराखण करणारा, तुला जपणारा, तुझ्या सुखासाठी स्वतःला झोकून देणारा तुझा भाऊ रोहन.
आज तुमची खूप आठवण येते. आज माझं ते स्वप्न पूर्ण होतंय जे मी लहानपणी तुमचं बोट धरून चालताना पाहिलं. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. माझ्या स्वप्नांना साकार करणारं बळ माझ्या पंखांना दिलं. सामान्य मुलीसारखं मलाही माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी नेहमी तुम्ही माझा आत्मविश्वास वाढवलात. आज किती आनंदाचा दिवस आहे बाबा. पण तुम्ही आणि रोहन दादा नाही, माझ्या बरोबर नाही. ते मेरे स्वप्न पाहताना. रोहन, रे रोहन. अरे सर, सर या या या. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सर म्हणजे आजचा दिवस माझा उत्तमच जाणार. का विचारा? सर तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचं दर्शन होणं सकाळी सकाळी याला भाग्यच लागतं सर. शाबास. म्हणजे सकाळी सकाळी शेंडी ओढायला कोणी भेटलं नाही वाटतं दुसरं. हो असं का बोलता तुम्ही? आणखी काय बोलणार बाबा? हा? आम्ही कसली मोठी माणसं, आम्ही फक्त अनुयायी. त्याला पण भाग्य लागतं सर. अहो चांगल्या माणसांच्या संगतीत राहण्याची, त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळणं त्याला सुद्धा भाग्य लागतं. खरंच सांगतो तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात. अहो मुक्तासारख्या धडाडीच्या मुलीबरोबर तुम्ही काम करताय. मुक्तांगण सारख्या संस्थेबरोबर तुम्ही जुळलात. खरंच चांगल्याला चांगल्या माणसाची संगत मिळते सर. अरे येत्या 2 वर्षात हिंदुस्थानातली सर्वात मोठी अपंगांची कार्यशाळा असं मुक्तांगणचं नाव होणार आहे बघ, लक्षात ठेव. सर नमस्कार करते. कोण? शीतलच ना? हो. पुत्रवती भव, सौभाग्यवती भव. सर चहा घ्या ना, तयारच आहे. आणि नाश्ता करूनच जा. अहो एवढे उन्हातानाचे सकाळ सकाळी निघता तुम्ही. असं उपाशीपोटी फिरलात ना तो ऊन लागेल. शीतल, मुक्तांगणचे विद्यार्थी आणि शिक्षक आहोत आम्ही. जे येतं ते शिकवतो, जे येत नाही ते शिकतो. मुक्तांगणची शिस्त फार कडक. सकाळी 6 वाजता प्रार्थना, 7 वाजता नाश्ता, 8 वाजता काम, 11 वाजता जेवण, 1 ते 3 विश्रांती, नंतर 3 वाजता चहा, 6 वाजता परत नाश्ता, 7:30 ला आरती, 9:30 जेवण आणि 10:30 वाजता निजानीच. सगळे कार्यक्रम घड्याळाच्या काट्यांवर. मुक्ताची शिस्त म्हणजे शिस्त. हरकत नाही सर. अहो त्या निमित्ताने हजारो अपंगांना रोजगार तर मिळाला. हा? चला सर, मला तुमच्याशी खूप बोलायचंय. चला शीतल, हा? येतो ग. हो सांभाळून जा. शीतल वहिनी, रोहन मध्ये किती कमालीचा बदल झालाय नाही? म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची तरा अगदी पूर्वीसारखाच वाटायला लागलाय रोहन. हो ना? हो ना. खरं सांगू वहिनी, घरात सगळेच आनंदी होते. सगळेच एकमेकांवर प्रेम करायचे. फक्त मलाच बघवलं नाही ते. शीतल वहिनी, अहो असं का बोलता? खरं तेच बोलते. अहो माझ्या घरात मीच कलह आणि वाद निर्माण केले. खरं तर त्यावेळेस मी शांत राहिले असते, मुक्ताला धीर दिला असता ना, तर कदाचित यापूर्वीच मुक्तांगणने आकार सुद्धा घेतला असता. रोहनच्या करिअरची सुद्धा मीच वाट लावली. त्याला इतकं हैराण केलं की श्वास घेणं नकोसं झालं होतं. बाबा सुद्धा 7-8 वर्ष नक्कीच जगले असते. मुक्तावर खूप जीव होता हो त्यांचा. पण मी मात्र जिव्हारीच घाव घातले. तिच्या काळजीने खंगून गेले ते. बस शीतल वहिनी,
हे बघ, जे झालं ते झालं. आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची. तुम्ही किती छान वागताय आता. मुक्ताचंही चांगलं चाललंय. अहो, आई होणार आहे ती. तर सगळं काही सुरळीत होईल. काही काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे वहिनी, सरांनी मला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. अहो, मग होणारच की तुम्ही आई. आता काय वय झालंय का तुमचं? खरं तर वहिनी, मला मला बाळ हवंय. मला आई व्हायचं. मला आई व्हायचं वहिनी. मला आई व्हायचं. काळजी करू नका. सर, ही बातमी ऐकून मला किती आनंद झालाय सांगू सर. माझी मुक्ता आई होणार. हो, आई होणार. खरंच सर, ज्या माणसानं ना दुसऱ्यांची काळजी असते, जो माणूस दुसऱ्यांची सेवा करतो ना, देव स्वतः त्यांची काळजी करत असतो. हो, मला खरंच सर खूप आनंद झालाय. कशी सर, माझी मुक्ता कशी आहे सांगा. खूप आनंदात आहे. हो ना. अरे, सतत एकच विचार, मुक्तांगणची प्रगती कशी होणार, अंध अपंगांना रोजगार कसा मिळणार. आणि अरे, मुक्तांगणचं वातावरण एवढं बदलून टाकलं ना, वाटतं देऊळच आहे ते. वाटणार देऊळच वाटणार. देऊळ वाटणार. जो माणूस ना दुसऱ्यांची सेवा करतो, पीडितांना आधार देतो, ती जागा सर, ती जागा तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नसते सर. मुक्ता सर, केव्हा एकदा माझ्या मुक्ताला बघतोय असं झालं. अरे रोहन, आवर स्वतःला, आवर. तू येतोस का माझ्या बरोबर? तिला, मुक्ताला खूप आनंद होईल. अरे, सतत तुझ्याबद्दलच विचारत असते. दादाचं कसं चालू आहे, वहिनी कशा आहेत. अरे, सतत तुमचा विचार करत असते. म्हणते दादाला सांगा, माझी काळजी करू नकोस. खूप आनंदात आहे खरंच रोहन. ती खूप सुखात आहे. तू येतोस ना मुक्तांगणात? नाही, सध्या नाही सर. काय सर, सध्या माझ्याही नशिबात चांगले दिवस आलेत सर. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी आता शांत राहणार आहे सर. शीतलमध्ये सुद्धा कमालीचा बदल झालाय. ती म्हणाली ती की तू थांब थोडे दिवस, मला मुक्तासाठी काही पदार्थ बनवून द्यायचे सर. नंडेचे डोहाळे पुरवायचे ना भाऊजाईला. छान, फारच छान. खरंच सर, शीतलमध्ये खूप बदल झाला. कमालीची बदलली आहे ती. कोणाचा विश्वासच बसणार नाही एवढी बदलली आहे ती. हो सर, तुम्ही काही दिवस थांबवा. काही दिवसांनी आम्ही दोघच तिथे मुक्ताला भेटायला येऊ. हो, चला. खूप छान हॉल मिळाला एक्झिबिशनसाठी, खूप मोठा. आता हाऊसवाईफ्स आणि फॅमिलीजला ह्या एक्झिबिशनमध्ये यायलाच पाहिजे. अगं, म्हणूनच सावरकर हॉल निवडलाय ना. आता जाहिरातीसाठी आणि मुक्तांगणच्या मासिकासाठी स्पॉन्सर्स मिळायला पाहिजे, पण ते मिळतील. आणि मॅडम, गव्हर्नमेंट ॲड्स मिळतील का? हो, मिळतील तर. आणि समाज कल्याण खात्याच्या जाहिराती सुद्धा मिळतील. आपण मुक्ताला हे गिफ्ट द्यायचं.
मुक्तांगणचं एक्झिबिशन. अजून 15 दिवस आहेत एक्झिबिशनला. म्हणजे मुक्तांगणच्या गृहउद्योग डिपार्टमेंटच्या ज्या महिला आहेत त्यांना कामावर लगेच लावावं लागणार आहे. आणखीन एक्झिबिशन मध्ये सेल म्हटल्यावर लाडू, चुडा आणि चकलीचं तर रिक्वायरमेंट असणारच. हो, ते सगळं होईल. आणि आपण आहोतच ना मदतीला. पण मॅडम, तुम्ही इतका वेळ देऊ शकाल? हो, मग द्यायलाच हवा. तिमिर स्वप्न पाहताना आणखीन एक्झिबिशन मध्ये सेल म्हटल्यावर लाडू, चुडा आणि चकलीचं तर रिक्वायरमेंट असणारच. हो, ते सगळं होईल. आणि आपण आहोतच ना मदतीला. पण मॅडम, तुम्ही इतका वेळ देऊ शकाल? हो, मग द्यायलाच हवा. मुक्ताच्या ह्या उदात्त कार्याचं नुसतं कौतुक करून चालणार नाहीये. हालचाल करायला पाहिजे. आणि हो, तू तुझ्या बिझनेसमधनंही वेळ काढणार आहेस ना. ही समाजाला जाणीव हवी की अपंगांना त्यांच्या दयाची, भीकची गरज नाहीये, बल्कि त्यांना कामासाठी एक संधी हवी. आणखीन आयुष्यात ते पण काही करू शकतात हे त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचंय. आणि मुक्ता जे पण ह्या लोकांकरता करते त्याच्यात मला पण त्याची मदत करायची. वहिनी, मला मदत कराल ना? नाही तसं येतात मला स्वेटर विणता, पण विसरले ना सगळं. तुम्हाला माहिती आहे वहिनी, माझ्या माहेरी ना आम्ही 7 चुलत मावस बहिणी. मग काय, वर्षभर कोणाचं ना कोणाचं तरी बाळणपण असायचं. आणि आम्ही बहिणी निघायचं. दुपटी शिव, लंगोटी शिव, स्वेटर विण, सगळं विसरले होते. पण आता मुक्ताच्या बाळासाठी काहीतरी करायचंय. हो, नक्की करूया. मला छान विणता येतात स्वेटर, पायमोजे. अय्या, खरंच? मग मला नवीन डिझाईन शिकवाल ना? हो 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 हो. शीतल वहिनी, तुझं खूप कौतुक वाटतं. खूप दिवसानंतर असं हसताना बघितलंय. पण काय उपयोग, उशिरा शहाणपण आलं ना. तसं नाही हो, सगळं त्या वरच्याच्या इच्छेप्रमाणे होतं. आपण फक्त त्याच्या मर्जीचे गुलाम असतो. आपण जे काही विचार करतो ते घडतंच का? नाही ना. मग माणसाला जाणीव होणं महत्वाचं असतं. ती तुम्हाला झाली आहे ना, बस. हो, संपूर्णपणे झाली आहे. वहिनी, मी जे चित्र विस्कटलं होतं ते आता पुन्हा छान करणार आहे. त्यात आनंदाचे, प्रेमाचे रंग भरणार. मुक्ताला तिचं माहेरपण देणार. वहिनी, मुक्ताचं बाळणपण मी ह्या घरात करणार आहे, इथे. हो हो हो, डोहाळे जेवणापासून सगळं आपण करूया. आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवूया. मोठा समारंभ करूया. आणि हो, देवाकडे प्रार्थना करूया की तुमची सुद्धा कूस उजवायला पाहिजे. वहिनी, अहो होणार. हो, नक्की होणार बाळ तुम्हाला. तुम्ही काय एवढी काळजी करता? तुम्ही चांगला विचार करताय ना, मग नक्की होईल तुम्हाला बाळ. वहिनी, वहिनी, तुमच्या तोंडात साखर पण. ती काळजी करताय शीतल वहिनी, होईल बाळ तुम्हाला. भराभर चित्र पालटत होतं. आईच्या स्वप्नांना बाबांच्या अथक परिश्रमांनी आकार येत होता. आईने एखादं स्वप्न बघावं आणि बाबांनी तिचा हात हातात घेऊन ते स्वप्न पूर्ण करावं. मुक्तांगण आकार घ्यायला लागलं. अंध आणि अपंग मुलांची ही कार्यशाळा तुफान यशस्वी झाली. अंधार छेडे गंधार तारा पाऊल वाचे ओला किनारा रेशीम रेशम आतुर वारा थेंब घुंगुरांचे पाऊस धारा स्पर्शाची भाषा स्वप्न पाहताना स्पर्शा
स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना तेजस्विनी मॅडम म्हणत होत्या मुक्ताला बघून त्यांना खूप म्हणजे खूपच आनंद झाला. मुक्ताची जिद्द, अपंगांसाठी तिच्या मनात जे प्रेम आहे ते बघून ते थक्कच होऊन गेल्या. आणि बरं का कृतिका, मुक्ताला मदत करणारी, मुक्ताचं मुक्तांगणचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तळमळणारी कृतिका कोण? आणि माझा जन्म झाला.